विधिमंडळातील आसन व्यवस्थेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद झालाय। काँग्रेस आमदारांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतल्याचं कळतंय। ठाकरे गटाच्या 20 आमदारांमध्ये 14 आमदारांना पुढच्या जागेत व्यवस्था आहे, तर काँग्रेसच्या 16 आमदारांपैकी फक्त 4 आमदारांना पुढे जागा आहे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांना ठाकरे गटाच्या कनिष्ठ आमदारांच्या मागे बसावं लागत होतं आणि त्यामुळे ही तक्रार करण्यात आल्याचं कळतं आहे। त्यामुळे विधिमंडळातल्या आसन व्यवस्थेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये हा वाद निर्माण झालेला आहे। काँग्रेस आमदारांनी विधानसभा अध्यक्षांची यासाठी थेट भेट घेतलेली आहे। या संदर्भातली तक्रार दाखल केली आहे। ठाकरे गटाच्या 20 आमदारांमध्ये 14 आमदारांना पुढच्या जागेमध्ये व्यवस्था करण्यात आली, तर काँग्रेसच्या मात्र 16 आमदारांपैकी फक्त 4 आमदारांना पुढे जागा देण्यात आली। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। कृष्णात, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांमधला हा एक आसन व्यवस्थेवरून वाद दिसतो आहे, काय नेमके पुढचे तपशील आहेत? सभेतील आसन व्यवस्थेवरून हा वाद सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन या आसन व्यवस्थेबद्दल तक्रार केली आहे आणि आज सकाळी त्यांची भेट घेण्यात आलेली आहे। यामध्ये त्यांचं मत आहे की आम्ही वरिष्ठ आमदार असून देखील आम्हाला मागच्या बाकावर बसवलं जागा देण्यात आलेली आहे, तर काही कनिष्ठ आमदार आहेत शिवसेनेचे ठाकरे गटाचे, त्यांना मात्र समोरची जागा देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आणि ही आसन व्यवस्था बदलण्याची मागणी केली आहे। अगदी अंतर्गत तक्रारीचं बाब सुद्धा जर चव्हाट्यावर आली तर ती निश्चितच विरोध असलेल्या सत्ताधाऱ्यांकडे ही बाब पोहोचली तर याचं वेगळं सुद्धा प्रकरण होऊ शकतं, त्यामुळे निश्चितच याबाबत काय तोडगा निघतोय बघूया। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। काँग्रेस आणि शिवसेना युबीटीच्या आमदारांमध्ये अशा प्रकारे एक अंतर्गत वाद निर्माण झाल्याचं कळतंय आणि कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले, त्यांच्याकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया। कपिल, काँग्रेसच्या 16 आमदारांपैकी फक्त 4 आमदारांना पुढे आसन व्यवस्थेमध्ये जागा दिलेली आहे, तर युबीटीच्या मात्र 14 आमदारांना पुढे जागेची व्यवस्था करण्यात आली आहे। काय नेमका हा वाद आहे, काय तुमच्याकडे आणखी तपशील आहेत? नक्कीच एकंदरीत पाहिलं तर जो वाद आहे ठाकरे गट आणि काँग्रेसचा हा आता समोर आलेला आहे। खरं तर हा वाद आहे जागेच्या बसण्यावरनं आहे, आसन व्यवस्थेवरनं आहे। 14 जे आहेत जागा ह्या पुढे बसायला ठाकरे गटाला देण्यात आलेल्या आहेत, तर 4 जागा आहेत त्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना पुढे बसायला जागा दिली आहेत, तर 4च जागा आम्हाला देण्यात आलेल्या आहेत आणि आम्हाला जे ज्युनियर आमदार आहेत त्यांच्या मागे बसावं लागतं असं काँग्रेसच्या काही आमदारांचं मत आहे आणि त्या अनुषंगाने आता काँग्रेसचे आमदार जे आहेत ते जे अध्यक्ष आहेत विधानसभेचे त्यांना भेटायला गेलेले आहेत, त्यांच्याकडे ते तक्रार देणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच आपण ह्याच्या आधी अनेक वाद बघितलेले आहेत ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे मनसेवर एकीकडे वाद सुरू असताना, राजकीय वाद सुरू असताना, तर दुसरीकडे आता आसनांवरून हा वाद सुरू झालेला आहे आणि आता हे थेट जे तक्रार आहे ते अध्यक्षांकडे करण्यात आलेली आहे। आता हा वाद पुढे चिघळतो का किंवा मग ह्याच्यावरती काय उपाययोजना केली जाते, जे सिनियर आमदार आहेत त्यांना पुढे बसवण्यासाठी काही उपाययोजना केली जाते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। परंतु राजकीय जसे वाद आहेत त्याचा आता तसा एक वाद आता आसनांवरून समोर येताना दिसत आहे। ठीक, कपिल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू हिवाळी अधिवेशनातून। धन्यवाद तुर्तास। कपिल राऊत तुमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।